साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हद्दवाढ भागातील गुंठेवारी पद्धतीने जागा घेतलेल्या प्लॉटधारकांच्या नावे त्वरित करा, अन्यथा पालिका आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिलाय। शहर हद्दवाढ होऊन 30 वर्षे उलटली, पण हद्दवाढ भागातील नागरिकांना गुंठेवारी पद्धतीने घेतलेले प्लॉट अद्याप नावे झाले नाहीत। हद्दवाढ भागातील अनधिकृत बांधकामाला नियमित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे विनंती केली असता पालिका प्रशासनाने शासनाकडून अभिप्राय मागितला होता, तेव्हा पालिका आयुक्तांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता। शासन निर्णयानुसार पालिकेच्या सभागृहाने देखील आयुक्तांना अधिकार दिले होते, तरी देखील पालिका आयुक्त हद्दवाढ भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पालिका आयुक्त पुन्हा शासनाकडून अभिप्राय मागवित आहेत। आयुक्तांच्या या हेकेखोर धोरणावर नाराजी व्यक्त केली जात आहे, म्हणून महापौर श्री कांचना यन्नम यांनी बुधवारी पालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात हद्दवाढ भागातील सर्वपक्षीय नगरसेवक पालिका आयुक्तांची बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी महापौर श्री कांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, मंड्या व उद्यान समितीचे सभापती गणेश पुजारी, पालिका आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक नगर रचना विभागाचे लक्ष्मण चेलवादी, एएस नाईकवाडी, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक बाबा मिस्त्री, तौफिक शेख, एमआयएम पक्षाचे गटनेते रियाज खरादी, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेवक नारायण बनसोडे, वैभव हत्तुरे, नागेश भोगडे आदी उपस्थित होते। दरम्यान महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कल्पना कारभारी यांनी सभागृहाला कुलूप लावून आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। दरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका आयुक्तांनी गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढावा, पालिकेच्या सभागृहात ज्या पद्धतीने ठराव झाला तशी मान्यता द्यावी असा आग्रह करण्यात आला। गुंठेवारी विकास प्राधिकरण याचे अधिकारी कोण आहे? अमेंडमेंट मध्ये विकास प्राधिकरणाचे जे अधिकार दिले, गुंठेवारीचे अधिकार ते कोणाला दिले? पत्राचा व्यवहार बघा, पत्र व्यवहार आपला चालू आहे, काही उपयोग नाही केला, लक्षात ठेवा तुम्ही। मला सगळ्या संचालक पत्र मागवलं, संचालकांनी फर्स्ट लिहून दिला की तुम्ही मोजणीची कुठेही आठ नाही, अधिनियममध्ये सुद्धा कुठेही मोजणीची आठ नाहीये, हे तुमच्या चूक तुमची आहे। दुसरी चूक म्हणजे काय साहेब, आपण शासनाकडनं आता दुसरं पत्र मागवलं प्रधान सचिवांकडून तुम्ही आता, किंवा हे जे मार्गदर्शन करा म्हणून, कारण तुम्हाला संचालकावर विश्वास नसल्यामुळे तुम्ही आता शासनाकडे मागवलं, तुम्ही प्रधान सचिवांकडे। आता प्रधान सचिव फाईल आज 2 दिवसात कुठं बोलणार, अजून 2 दिवसात ना का 2 दिवसात त्यांनी पण निर्णय घेणार नाही, त्यांनी सुद्धा संचालक पत्र पाठवले, संचालकांकडून त्यांनी अभिप्राय घेणार आहे, आज मी माहिती घेतली होती। तर हे काम आपलं असंच थांबणार आहे, कुठे होणार नाही। सोलापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती असंच बिघडत जाणार आहे, महापालिकेच्या हातवरच्या लोकांना तुम्ही परमिशन देणार नाही, हे फार मला वाटतंय। यासाठी हे चुकीचं आहे साहेब, तुम्ही निर्णय बदला मोजणीचा, आणि तुम्ही आजपासून ते बांधकाम चालू करा, अशी आमची ठाम मागणी आहे। जर होत नसेल तर ते पण सांगा, आम्हाला काय करायचं ते करू दे। तसं नाही, पण आपला स्वतःचा अधिकार आहे, त्या पद्धतीने प्रायव्हेट मोजणी तर प्रायव्हेट मोजणी पण तुम्ही फास्ट करून घेणार, कारण औरंगाबादमध्ये ज्या पद्धतीने सुरू केलंय त्यामध्ये आता रिझल्ट चांगला आहे, लोकांना गुंठेवारी द्यायला लागले परमिशन, तशी तरी परमिशन आम्हाला फास्ट द्यायला लागेल। तुम्ही ओव्हरऑल करतो, ड्रोननी करतो, साहेब ते प्रॅक्टिकली शक्य नाही। तुम्ही प्रायव्हेट मोजणी करून घेऊन, जर त्यांनी स्वतः प्रायव्हेट मोजणी दाखल करत असतील किंवा तुम्ही प्रायव्हेट मोजणी करणार असाल, हे सुद्धा मार्ग आम्हाला कदाचित परवडणार आहे। आम्ही प्रायव्हेट मोजणी करून आणतो, आम्ही लेआउट दाखवतो करतो, असं जरी केलं तरी मार्ग निघू शकतो, पण तुम्ही करणारच नाही म्हणल्यानंतर नाही होणार सर। हा ठीक आहे, तुम्ही तेवढं पॉझिटिव्ह सांगा की औरंगाबादच्या धर्तीवर तर तुम्ही ऍटलीस्ट ते करायचा निर्णय घ्या साहेब। औरंगाबादच्या धर्तीवर जरी झालं तर बरेचसे लोकांना आपल्याला रिलीफ मिळेल, सगळ्यांचा नाही होणार, पण ज्यांची अडचणीत नाही त्या लोकांना तर रिलीफ द्या। ज्यांचे प्लॉट चांगले आहेत, ज्यांचे काही नाही, रस्ता सोडून बांधलेले आहेत, त्यांची लेआउट चांगले आहेत, त्याही लोकांना तुम्ही देत नाही परमिशन आता। प्रायव्हेट इंजिनियर असतात, मग तेच सांगतो ना साहेब, तुम्ही प्रायव्हेट इंजिनिअरिंगच्या लोकांकडून मोजणी करून करता आलं तर मोजणी करणार थर्ड पार्टीला आपण दिलेला आहे कंपायला, तरी मोजणी करते, तुम्ही इकडे घ्या ना साहेब, परमिशन देऊन टाका ना साहेब। ह्याच्यात काय होणार आहे, ह्याच्यात महानगरपालिकेचं नुकसान होणार साहेब, यायचे पैसे बी यायचे नाहीत। एक तर तुम्ही एकीकडे निधीला कात्री लावलात, सगळ्या गोष्टीला तुम्ही पैसे नाही म्हणून सांगता, लोक पैसे आणून द्यायला तर तुम्हाला घ्यायचं होत नाही, म्हणजे देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला म्हणण्याचं काम तर साहेब तुमचं आता आहे।
एक फक्त असं होत नाही साहेब. हद्दीवरमध्ये चक्कर साहेब, एक राऊंड मारायचं तुम्हाला कळतं बांधकाम किती चालत साहेब, आयुक्त आहे ना, आम्ही त्यांनी बोलत नाही तुम्ही तुम्हाला. लोकांना बेकायदेशीर बांधकाम करायला प्रवृत्त केल्यासारखं हा. होत आहे. आज 10 घर बांधले गेले तुम्ही एक चक्कर मारा आणि साहेब तुम्ही जर सगळीकडे. असं जर गप असला तर उद्या अजून 50 घर बेकायदेशीर होतील साहेब, कारण तिथे काय कारवाई होणार नाही. माझं काय नाही. अजून मी तुम्हाला विनंती आहे की साहेब वादळी चर्चेनंतर पालिका आयुक्तांनी जीपीएस पद्धतीने सर्वे करून 2 महिन्यात गुंठेवारीवर निर्णय घेऊ असा खुलासा करताच उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत बैठकीतून उठून जाण्याचा निर्णय घेताच 4 दिवसात अंतिम निर्णय घेऊ असं म्हणताच बैठक संपविण्यात आली. 4 दिवसात आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर आमच्या भागातील जनतेसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा महापौर श्री कांचना यन्नम यांनी यावेळी दिला. आयुक्तांना सर्व गटनेता हद्दवाढ नगरसेवकांच्या समेत आज या ठिकाणी चर्चा करण्यात आलेला आहे. बांधकाम परवाना गुंठेवारी सगळं थांबलेलं असल्यामुळे आम्ही ठराव करून आता 5-6 महिना झालेला आहे, ते आम्हाला बजावणी होत नाही. आयुक्त साहेबांशी चर्चा करून लवकरात लवकर गुंठेवारी पद्धतीने परवानगी द्या असं आम्ही सगळ्यांचं म्हणणं होतं. आयुक्त साहेब म्हणतात की अंतिम लेआउट मोजणी झाल्यावर आम्ही बांधकाम परमिशन देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. अंतिम लेआउट आणि मोजणी 2 महिना लागणार आहे, मंजुरी मोजायला 2 महिना लागणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं. 2 महिन्यात फक्त 1100 मोजणी होणार आहे, बाकीचं पूर्ण शहरामध्ये होऊच शकत नाही. आपण जे काही कायदेशीर आहेत, जे बेकायदेशीर आहेत त्यांना देऊ नका, जे कायदेशीर आहेत त्यांना तुम्ही परमिशन द्या असं मी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. ज्या गुंठेवारी पद्धतीने आपल्याकडं परमिशनसाठी आल्यावर ज्यांच्याकडून जे प्लॉटधारक आहे त्यांच्याकडे स्टॅम्पमध्ये तुम्ही लिहून द्या, जे मोजणी असताना आमचं प्लॉट बेकायदेशीर आणि ओपनमध्ये आमच्या जागा आला तर तुम्ही बांधकाम पाडा असं तुम्ही त्यांच्याकडनं लिहून घ्या आणि तुम्ही परवानगी त्यांना द्या, जेणेकरून सोलापूर शहरासाठी ज्यांना कर्ज घेणार आहेत त्यांनी आपल्याकडे येणार आहे. ज्यांना काही गरज नसलं तर त्यांनी बांधकाम चालूच आहे. हद्दवाढ भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. तुम्ही बांधकाम परमिशन द्यायला तयार झालं तर लोक रांगा लावतात. सोलापूर शहरामध्ये महापालिकेला मोठं उत्पन्न होणार आहे. हद्दवाढ भागाला विकास करण्यासाठी आपल्याला पैसे मिळणार आहे आणि लोकांना परमिशन दिल्यावर त्यांनी कुठल्याही बँकेला कर्ज मागणी करू शकतात. आपण सोलापूर शहरांसाठी लोकांना वेटीत धरू नये. लवकरात लवकर गुंठेवारीच्या पद्धतीने तुम्ही परमिशन द्या. आता आम्ही सगळ्यांनी आयुक्तांना सांगितलेलं आहे. आयुक्त साहेब म्हणतात 1-2-4 दिवस आम्हाला टाईम द्या, आम्ही काहीतरी मार्ग काढतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. 4 दिवसात मार्ग नाही काढले तर आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून आंदोलन करू. शहरी जनतेचा विषय आहे, सर्वांसाठी आम्ही या प्रतिनिधी करत आहे. जनतेसाठी आम्ही काही करू शकू आणि आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी देखील महापौरांच्या सुरात सूर मिसळत 4 दिवसात निर्णय नाही झाला तर पालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. अनेक योजना, पंतप्रधान आवास योजना असेल, अनेक शासकीय योजना असेल, हे हद्दवाढच्या लोकांना आजपर्यंत मिळालं नाही किंवा प्रत्येक वेळा कागदाची अटी व मोजणीच्या अटीवर ह्या प्रशासनाने आपल्याला गेल्या वर्षभरापासून खेळवत ठेवलेला आहे. हा ह्या महापौराने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ह्या सर्व घटनेचा समावेश एक चांगला निर्णय घेतलेला आहे. आयुक्तांनी आज आम्हाला बोलत असताना ह्याची कबुली दिली की 2-4 दिवसामध्ये ह्याच्यावर निर्णय घेऊ. आता महापौर त्यांनी सांगत असताना सोलापुराच्या जनतेबाबतीमध्ये निर्णय करत असताना जर सकारात्मक निर्णय जर झाला नाही तर महापौर सत्ताई म्हणल्यासारखं आम्ही जनतेसाठी रस्त्यावर काय आम्ही कुठल्याही स्तरावर मी भारतीय जनता पार्टी जाईल. आणि आजच सन्मान्य आमदार विजयकुमार देशमुख आणि गुंठेवारी बाबतीमध्ये आपल्याला एक आयुक्तांनी एक पत्र दिलेलं आहे. म्हणजे याचं अनुसरून आयुक्तांनी त्वरित 4 दिवसामध्ये चांगले निर्णय करतील. सोलापूरवासियांना एक चांगला निर्णयाची अपेक्षा आम्ही ठेवलेला आहे, अन्यथा आम्ही आंदोलनामध्ये उतरू.